आज कुणी तर माझ्यावर काळा जादू केला आणि माझं तोंड असं काळा भंगार पडलं होतं. आणि ज्यांना माझं लईच चांगलं वाटतं ना त्यांना हे ऐकून लईच आनंद झाला असणार आहे. तर असं काही झालेलं नाही. तर मी तर ट्राय करणार आहे व्हायरल हॅक. तर याच्यात कॉफी पावडर, वॅसलीन आणि एलोवेरा जेल टाकून एकत्र मिक्स करून तोंडाला लावायचं. तर ह्या हॅक मध्ये सांगितलंय की ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह होते आपल्या चेहऱ्यावरचं, म्हणून मी ट्राय करणार आहे. आणि ट्राय करून बघायला आपलं काय जातं, आला तर आला रिझल्ट चांगला, नाही आला तरी पण काय प्रॉब्लेम नाही. ह्याचा साईड इफेक्ट अजिबात काही सुद्धा नाही, कारण याच्यात नॅचरल आपल्या घरातली कॉफी, एलोवेरा जेल आणि वॅसलीन आपण टाकणार, त्यामुळे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आणि बाहेर पावसाचं वातावरण झालंय आणि लाईट पण गेली, त्याच्यामुळे घरात पूर्ण असा अंधार झालाय, त्याच्यामुळे व्हिडिओ पण क्लिअर दिसना झालाय. आणि जगात कुणीच कुणाला केलं नसेल असं एप्रिल फुल पावसाने केले आज सगळ्यांना. आणि असला पाऊस जोरात पडत होता ना, बोलायचं काम नाही. धडाधडान कडाकडा वाजत होतं, ते होतं, इजा होतो ते त्या होत होते. आणि पाऊस तर बोलायचं कामच नाही. त्यात लाईट गेलेली, त्याच्यामुळे घरात पूर्ण अंधार होता. बाहेर असं मस्त वातावरण झालं, म्हणलं गरम गरम चहा करून पिऊया. आणि संध्याकाळ झाली तरी लाईटीचा काय पत्ता नव्हता. सगळ्यांनी दिवा लावलं होतं, म्हणजे मेणबत्त्या लावल्या होत्या. दिवा तर कोणाच्या घरात आता बघायला भेटत नाही. लाईटीची वाट बघून बघून एकदाशी लाईट आलीच. आणि मला तर वाटत होतं रात्र उजडायला लागते बिना लाईटीची बिना पंख्याची म्हणून, पण एकदाशी देवाच्या कृपेने लाईट आली. आणि आज कोल्हापुरातल्या ज्योतिबाची सासनं होती. मग आमच्या पाहुण्यांच्या इकडे ज्योतिबाच्या सवासण्या घातल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला जेवायला सांगितलं, म्हणजे सवासण सांगितलं होतं. तिकडे आम्ही जेवायला गेलो. आणि तिकडून येताना मंदिराच्या पुढे असली भारी फुलांची रांगोळी काढली होती ना, बोलायचं काम नाही. आणि सासनकाठी आणि पालखीची मिरवणूक असते आणि ती आमच्या शेजारनं पण जाणार होती. मग म्हणलं पाया पण पडून घ्यायला लागलीच. तिथं सासनकाठी आल्यानंतर एवढी गर्दी झाली ना, बेकार बोलायचं काम नाही. आणि सासनकाठी तिथे थोडा वेळ नाचवली पण, आणि आम्ही दर्शन पण घेतलं तिथं. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक फॉलो करा.